नमस्ते मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, आज मी लग्नांचे ब्लाऊज शिवणार आहे। तर कट केले नव्हते तर ते मी आता इथे कट करायला घेतलेले आहे। तर एका स्लीवचं आहे ना, त्यांनी जितका काठ आहे तर तो जवळजवळ 5.5 इंचाचा काठ आहे आणि एक स्लीव्स आहे त्यांची 5 इंचाचीच आहे। तर अर्धा इंचाचा फक्त डिफरन्स आहे। तर ती आपण जी लॉंग आहे ना 5.5, तर त्याच ती स्लीव्स ठेवून आणि वाढवून घेणार आहोत। म्हणजे आपण 5 इंचाची कट केलेली, परंतु त्याच्यात अर्धा इंच ॲड करून आणि आपण ती एकाच वेळेस कट करणार आहोत। फक्त आपल्याला जी कमी पाहिजे ना त्याच्यातून अर्धा इंच आपण नंतर मायनस करून घेणार आहोत। तर इथे मी दोन हे अशा पद्धतीने अस्तर आहेत ना, ते मी बरोबर एकसारखे इथे ठेवून घेतलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता रेड कलर एकाच वेळेस कटिंग करायचं, म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला इथे कटिंग करायचे। जास्त आपल्याला म्हणजे एकच मापाचे असले ना तर जास्त डिझाईनचं वगैरे वेगवेगळे पॅटर्न नसतील, जसं की बोटनेक वगैरे, तर तुम्ही ह्या प्रकारे एकाच वेळेस ठेवून आणि कट करू शकता। तर ॲक्च्युली 3 ब्लाऊज आहेत त्यांचे सेम, परंतु हे ब्लाऊज आहे ना, हे त्यांचं लॉंग स्लीव्ज आहेत, थोडीशी पफ स्लीव्ह शिवायला सांगितली आहे, ते हा आपण नंतर कट करणार आहोत। आणि अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज आहेत ना, हा आपण नंतर कट करूया। आणि त्याच्यानंतर हा एक हळदीवरचा आहे, तो आपल्याला कट करायचा आहे, तर तो इथे साईडला ठेवून घेऊया। आणि याचा मेन म्हणजे याचा काठ आहे ना, तो थोडासा लॉंग आहे। हे बघा इथे हा लॉंग आहे ना, तर तो लॉंग आपल्याला जितकी डिझाईन आहे ना तितकेच ठेवायला सांगितलेले। 5.5 इंचाची आपल्याला इथे ठेवायला लागणार आहे तयार। तर थोडंसं आपण मागे पुढे असं वाढवून घेणारच आहोत, तर ते इथे ठेवून घेऊया 1 बाय 1। आणि आपल्याला इथे जे पेपर कटिंग करून ठेवलेलं होतं, मी तुम्हाला बोलली होती मी आधीच की माझ्याकडे ऑलरेडी त्या गिराईकचे पेपर कटिंग आहे, तर तेच ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ॲक्च्युली तुम्हाला बऱ्याच वेळा माहितीच आहे की कशा पद्धतीने मी कटिंग करते। तर अस्तर वगैरे जर तुमचं प्युअर कॉटनचं वापरत असतील तुम्ही, तर धुवून आणि प्रेस करून मग तुम्हाला अस्तरवरती तुम्हाला कटिंग करायचं आहे, ओके। जर तुम्ही म्हणजे आता मी हे डॉलरचं वापरते, तर ते धुतलं नाही तरी पण काही प्रॉब्लेम नाही, कारण मी बिना धुताच हे वापरते। आणि प्युअर कॉटनचं जर मी ज्यावेळेस अस्तर घेतलं त्यावेळेस मी स्वतः धुवून आणि प्रेस करून मग त्याच्यावरती कटिंग करते आणि ते ब्लाऊजला जॉईंट करते, नाही तर ते आकसण्याची शक्यता असते आणि ब्लाऊज बिघडतो। जड वस्तू काहीतरी ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला। 1 बाय 1 मी इथे मार्किंग करून घेत आहे। एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवण्यासाठी ना खूप व्हिडिओ मोठा होतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्याबरोबर हे कटिंग करताना हे शेअर केलं नव्हतं। मी न्यूजपेपरवरतीच पेपर कटिंग करत असते गिराईकचे, ओके। तर आपण लवकरच पेपर पॅटर्न पण चालू करणार आहोत, म्हणजे मी तुम्हाला सांगून ठेवते फक्त। तर जेव्हा मी चालू करेल ना त्यावेळेस तुम्हाला आधी इन्फॉर्मेशन देईल, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना पण ऑर्डर करायचे असतील त्या मैत्रिणींना मी म्हणजे पेपर पॅटर्नचं म्हणजे पोच करणार आहे, तर कशा पद्धतीने करायचं वगैरे सगळं तेव्हा डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणारच आहे। आणि इथे नाशिकमध्ये ज्या ताई असतील ना, त्यांना पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर त्यांनी माप आणून किंवा ब्लाऊज देऊन किंवा अंगावरचं माप देऊन अशा पद्धतीने मी त्याच्यावरनं सुद्धा माप काढून देणार आहे। तर अजून सध्या लग्नाचं सीझनच चालू आहे। ॲक्च्युली हे माझ्याकडे नंतर हे ब्लाऊज आले, 2 दिवसाआधी आलेले आहे ते ब्लाऊज, त्याच्यामुळं मला मग हे करणं गरजेचं आहे। आता ही स्लीव्ज आहे ना आपली, एक थोडीशी लांब आहे आणि एक थोडीशी छोटी आहे, तर त्याच पद्धतीने इथे आपण घेणार आहोत। इथे हलकीशी थोडीशी सरळ धाग्यामध्ये काढली तरी पण काहीच हरकत नाही, किंवा अशी तरी पण हरकत नाही। ती अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेणार आहे। कटोरी आपल्याला तिरकस धाग्यामध्येच ठेवून कट करायची आहे।
आता इथे मार्किंग करून झालेली इथे एक स्लीव्ज आहे ना आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे। तर हा जो कलर आहे ना जांभळा कलर, तर त्याची आपल्याला अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा वाढवून घ्यायची। तर इथे मी अर्धा इंच घेऊन इथे मार्किंग करून घेत आहे आणि मग आपल्याला वाढवून घ्यायची। तर खालचं पण आपल्याला व्यवस्थित बघून कपडा बरोबर आहे की नाही ते बघून आणि मग मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता वाढवून घेतलेलं आहे थोडंसं आणि रेड कलरचं आहे ना ते आपलं रेग्युलर त्यांची स्लीव्ज आहे ना तितकीच ठेवायची आहे। आता इथे कट करताना आहे ना आपले 2 अस्तर आहेत ना, म्हणून आपल्याला काय करायचं आहे सेफ्टी पिनांचा इथे वापर करायचा आहे, जेणेकरून दोन्ही अस्तर हे व्यवस्थित एकमेकांना चिपकून राहतील, याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची। ओके, तर ह्या पद्धतीने मी पिन व्यवस्थित लावून घेत आहे आणि म्हणजे आपण कट करताना ते बिनधास्त कट करू शकतो। अगदी सावकाश पद्धतीने कट करायचे आहे। खालीवर जो आपल्या दोन्ही आपण कट करतोय सोबत, तर खालीवर नको व्हायला किंवा मागे पुढे नको व्हायला, नाहीतर मग एक पार्ट हा जास्त होतो एक पार्ट कमी होतो। तर असं न करता तुम्हाला त्याच्यासाठी मी सेफ्टी पिन लावायला सांगते, म्हणजे आपल्या बॉल्स पिन असतात ना ब्लाउजांच्या त्या लावून घ्यायच्या आणि आपला हात हा नेहमी अशा पद्धतीने ठेवायचा आणि कट करत जायचं। ॲक्च्युली थोडंसं अस्तर आहे ना जास्तच आणलं होतं, 80 सेंटीमीटर नव्हतं आणलेलं। आता हे जवळजवळ 5.5 इंचाची स्लीव्ज आहे, तर तीसुद्धा आपण 80 सेंटीमीटरमध्ये बसवू शकतो, परंतु मी थोडंसं एक्स्ट्रा आणलं होतं कारण भरपूर सारे लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि मग एखाद्याच्या याला कमी कपडा पडला तर आपले ते कलरचे अस्तर आहेत ना उरलेले ते वापरता येतात, असं वाया जात नाही। त्याच्यामुळं होलसेलमधून आणल्यामुळं ना ते लगेच आपल्याला म्हणजे वापर होतो आणि परवडतं। तर 1 रुपयासाठी असं विचार करत नाही मी डायरेक्ट 1 मीटर घेऊन येते, जर तिथं गेले खूपच कमी माप असलं ना तरच मग मी 80 सेंटीमीटर तिथून आणते, फक्त 2 रुपयाचा फरक पडतो त्याच्यामुळं। आता स्लीव्स पण आहे ना आपल्याला काय करायचं आहे, ही स्लीव्ज आहे ना त्याच मापाची ठेवायची, फक्त आपल्याला खालची रेड कलरची स्लीव्ज आहे ना ती आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची, म्हणजे अर्धा इंच फक्त आपल्याला इथे कमी करून घ्यायचं। तर लगेचच कमी करून घ्यायचं आहे, नाहीतर मग नंतर परत लक्षात राहत नाही आपल्या। अशा पद्धतीने मी लगेच मार्किंग करून आणि ही स्लीव्ज आपली नेहमीप्रमाणे त्यांची जी एक आहे ना तितकीच ठेवायची आहे। आता अशा पद्धतीने कट केल्यानंतर बॉल्स पिन आहेत ना त्या पटापट काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लगेच वेगवेगळं रेड कलरचं ब्लाऊजचं अस्तर आहे ना कट केलेला तो वेगळा करून घ्यायचा आपल्याला इथे।
म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला मार्किंग करून इथे कट करायची आवश्यकता पडली नाही. आपल्या इथे कमी वेळामध्ये एकाच वेळेस आपले 2 अस्तर इथे कट झालेले आहेत. ओके, म्हणजे डबल डबल आपण मार्किंग केली नाही. आता आपल्याला एक एक ब्लाऊज घ्यायचं आहे इथे. आता इथे हे मोठे काठ आहेत ना, ते आपल्याला बाहीला घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला घडी अशी घालावी लागणार आहे. आता बऱ्याच वेळा आपण काठपदराचे बुट्ट्या असल्या तर त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बुट्टी ही उलटी आहे का सीधी आहे ते बघायचं आहे, आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. तर सीधी ठेवून म्हणजे उभी ठेवून आपल्याला ती व्यवस्थित कट करायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण आता हा कलर घेतला आहे, तर त्याची स्लीव सर्वात पहिल्यांदा कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ही बुट्टी मी बरोबर उभी ठेवलेली आहे, तर लगेच हा बॅक साईडचा पार्ट इथे ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 आपले हे जे पार्ट आहे अस्तरवरती जसं ठेवतो ना त्याच पद्धतीने मॅनेज करायचं आहे आपल्याला इथे, आणि ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण इथे आणि इथे आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तर पायपिंगसाठी कपडा आपला तिथे निघणार आहे. म्हणजे पायपिंगला सुद्धा कमी पडणार नाही. त्याच्यामुळे काहीच आपल्याला इथे ब्लाऊज पीस हा भरपूर आहे. आता तुम्ही म्हणाल की ते काठ एका साईडला घेतले तर चालतील का, बघू आपण. ते ना चौकनी गळा वगैरे टाकला तर आपण त्याला लावून देऊया, म्हणजे व्यवस्थित दिसेल. कारण ते पाठीवर घेतलं की बुट्ट्या उलट्या होती. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सर्व गोष्टींचा विचार करूनच ब्लाऊज पण कट करायला लागतं. मेन फॅब्रिक कट करताना ना फक्त एक्स्ट्रा ठेवून थोडंसं कट करायचं, फास्ट कटिंग होते आपली. जास्त वेळ नाही लागत आपल्याला मेन फॅब्रिक कट करायला, कारण एक्स्ट्रा ठेवून तो आपण कट करून घेतो पटापट. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला हा फॅब्रिकचं व्यवस्थित कट झालेलं आहे. त्याचा अस्तर आहे ना उरलेला, तो आपण त्याच्या वरतीच ठेवून घेणार आहोत. म्हणजे जे आपल्या हातशिलाईची पट्टी बॅक साईडची, त्याच्यानंतर हुक हाईसाठी पट्टी आपण तर गळ्याचीच घेणार आहोत. परंतु ह्या अशा पट्ट्या लागल्या ना तर ते आपल्याला कामात येतं. त्याच्यासाठी ते अस्तर त्याच्यावरतीच ठेवलं मी, आणि ते साईडला ठेवलं. आता 1 बाय 1 आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता याचे काठ बघून घ्यायचे. काठ दोन्ही कडचे सेम आहेत का नाही, नाही ते एक लहान आणि एक मोठा असतो, तर त्याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. तर सर्वात पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने हा फोल्ड केला ना तर बॅक साईडची ही जी बुट्टी असते ना ती उलटी येणार आहे. तर आधी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा हे बरोबर काठ करून घ्यायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ना स्लीव्ज असते ना ती कट करून घ्यायची आहे. तर मी कशा पद्धतीने कट करते ना ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण स्लीव्ज घेऊया. धागे वगैरे खूप निघतात अशा साड्यांचे. आता आपल्याला हे काठ पण पाहिजे. ओके, त्याच्यानंतर दोन्ही काठ आपल्याला इथे घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे ते किंवा आपण उभं ठेवून घेतलं ना बरं, तसं करून बघूया. पण स्लीव्जला आहे ना जॉईंट येणार आहे, तो प्रॉब्लेम असतो. अशा पद्धतीने बघूया बरं. मग खालच्या कमरेच्या साईडला एक पट्टा येणार आणि एक तिकडे येणार आहे, तर ते आपल्याला बघायला लागेल. जॉईंट आलं तर मग जॉईंट द्यायला लागेल. थोडंसं जॉईंट येणारच आहे, तर आपण ठीक आहे जॉईंट देऊया इथे, म्हणजे कमरेच्या साईडला पण पट्टा येईल आपला, तर छान दिसेल. तर अशा पद्धतीने हे दोन्ही काठवरती घेतली ना तर एका स्लीवची हे ना बुट्टी आहे ना ती सीधी येते आणि एका साईडची उलटी येते. त्याच्यामुळे ना आपल्याला काय करायचं आहे, ही बुट्टी पण येते ना, जर काठ झाले असते तर आपण दोन्ही याच्यावरती व्यवस्थित ठेवून कट केले असते, परंतु बुट्टी एका साईडची उलटी येते. त्याच्यामुळे आपण एकच याच्यावरती घेऊन हे कट केलं. मग आपण इथे जॉईंट देणार आहोत. जॉईंट द्यायचं आहे आपल्याला स्लीव्जला, म्हणजे मेन फॅब्रिकला जॉईंट द्यायचं आहे. ते दिसणार नाही, आतमध्येच जाणार आहे. अशा पद्धतीने
तर पाठीला त्यांना ते काठ पाहिजे आहेत की नाही ते मी त्यांना तेवढं विचारलं नाही आहे, पण तसं काही बोलल्या नाही ते. जर पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये आपण डिझाईनला लावून देऊया. कमरेचा खालचा पट्टा पण घेतला असता, परंतु हे ना रेडच आहे आणि जास्त दिसून पण येणार नाही. त्याच्यापेक्षा गळ्याला लावून दिलं ना त्याचं काहीतरी डिझाईन करून, तर ते जास्त छान वाटेल असं मला तरी वाटतं. त्याच्यासाठी ना ते मी तसंच ठेवलं आहे. ते मी कमरेच्या साईडला कट नाही केलेलं, फक्त आपला मेन जो फॅब्रिक आहे ना पाठीचा भाग तो सरळ बुट्ट्यांमध्ये कट करून घेतला आहे. आता इथे आपला दोन्ही ब्लाऊज हे कट करून झालेले आहेत. तर आता आपण हा तिसरा ब्लाऊज पण शिवणार, म्हणजे कट करून घेणार आहोत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. तर ॲक्च्युली कट करण्याच्या आधी ना त्यांना कॉल करून घेते की त्यांना स्लीव्ज ही कशा पद्धतीने शिवायची आहे. ओके, आता इथे आपण हा दुसरा पण ब्लाऊज इथे ॲक्च्युली मैत्रिणींनो लाईट नव्हती ना त्याच्यामुळे थोडंसं अंधार दिसत असेल तुम्हाला, आता लाईट आलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आता आपण हे दुसरा पण ब्लाऊज कट करून घेऊया. तर त्याची थोडीशी त्यांनी लॉंग स्लीव्ह सांगितलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅक साईडचं कटिंग करून घेऊया. इथे ॲक्च्युली थोडासा कमी पडतो आहे कपडा, तर आपला हा थोडासा सेम तसंच कपडा आहे. तर याच्यावरती आपण कटोरीचा पार्ट हा म्हणजे कट करून घेऊया. तर ॲक्च्युली आता सर्वात पहिल्यांदा हा पार्ट आपण कट करून घेणार आहोत इथून. आणि हे स्लीव्ससाठी ठेवूया आपण. हे 1 बाय 1 एक एक पार्ट आपण इथे कट करून घेणार आहोत. मुंडा खोली पण कट करून घेतली आहे. आता मेन फॅब्रिकवरती सेम आपल्याला त्याच पद्धतीने ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे.
ते तर अशा पद्धतीने आपलं इथे 3 ब्लाऊज होते ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. तर कशा पद्धतीने पटकन आपलं इथे कटिंग झालेलं आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅनेज आता हे तिन्ही पण ब्लाऊज आपण शिवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण दुसरे ब्लाऊज घेणार आहोत. आता इथे मी ब्लाऊज कट करून घेतल्यानंतर आता इथे लगेच शिवायला घेतलेले आहेत, कारण हे आपल्याला तिन्ही ब्लाऊज आज संध्याकाळपर्यंत तरी 6 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. कारण उशिराच थोडेसे ब्लाऊज पण कट केलेत, कारण हे आपल्याला लग्नाचे ब्लाऊज आहेत ना ते जवळजवळ आपल्याकडे 9 ब्लाऊज आहेत. तर ते 9 ब्लाऊज आपले 3 दिवसात तरी आपले 4 तर नाही परंतु 3 दिवसात आपले कव्हर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरे लग्नाचे ब्लाऊज आहेत तर ते अजून मी तुम्हाला दाखवले नाहीत, ते पण आपल्याला टीच करायचे आहेत. तर इथे 1 बाय 1 मी इथे म्हणजे अस्तर वगैरे आणि ते जोडून घेत आहे. तर हा ब्लाऊज शिवून झाला की याची बॅक साईडला आहे ना लेसची वगैरे त्यांनी डिझाईन करणार आहे. म्हणजे नुसती लेस लावून डिझाईन कशी बनवायची तर ते आपण इथे बघणार आहोत. ऍक्च्युली त्यांना पॅचवर्क डिझाईन पाहिजे होती, परंतु साडीचा कपडा पण सेम त्याच कलरचा आहे आणि काटाचा वापर केला असता तर बाहीला काट राहिले नसते, मग ते थोडासा शो कमी झाला असता. त्याच्यामुळे इथे मी काय करणार आहे, बॅक साईडला त्यांना म्हणजे जसा त्याच्यामध्ये गोल्डन नाही कॉपर कलरचा म्हणजे जास्त वापर आहे तर त्याचंच लेस वापरून आणि डिझाईन तयार करणार आहे. तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची डिझाईन बघायची असेल बॅक साईडची तर तुम्हाला शिलाई कोर्स या चॅनलवरती बघायला लागेल. ओके, तर शिलाई कोर्स या चॅनलवरती सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या, त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला भेटतील. तर आता इथे मी पटापट हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे आणि आपलं ब्लाऊज स्टिच तिन्ही पण करून घेत आहे. आणि हे लग्नाचे टोटल ब्लाऊज झाले की त्यावेळेस तुम्हाला फायनल मी सर्व ब्लाऊज दाखवेल. सिंपल नेक आहेत, फक्त स्लीव्ज आपल्या डिझाईनचे आहेत, बाकी जास्त काही सांगितलेलं नाहीये त्यांनी. आता इथे ही स्लीव्ज आहे ना तर याला थोडंसं हलकंसं आपल्याला फक्त चुन्या तयार करून घ्यायच्या आहेत. हलकेसे जास्त पण नाही, कारण त्यांच्या आईचं आहे ना त्याच्यामुळे ते त्यांच्या म्हणजे त्या मावशींना शोभेल अशा छोट्याशा अशा चुना तयार करून घेत आहे. आणि जास्त फुगा पण नको दिसायला ह्या हिशोबाने आपल्याला जसं जुन्या पद्धतीचे जे चुना तयार करून आणि स्लीव्ज असायची त्या टाईपमध्ये त्यांना ही स्लीव्ज पाहिजे. तर तशी ही सिंपल आहे. आपण जसं आता चुन्या पाडूनच सिंपल आहे, परंतु त्याची कटिंग ही वेगळी असते. तर ही सिंपलच, याच्यामध्ये थोडंसं मी वाढीव घेऊन घेतली आहे स्लीव्स. त्याच्यामध्ये हलकंसं 4-5 म्हणजे 3-4 अशा चुन्या घेतल्या, जास्त नाही घेतल्या, असे तयार करून घेतले. ओके, तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला डिटेलमध्ये कटिंगचे वगैरे व्हिडिओ बघायचे असतील तर आपलं दुसरं चॅनल आहे शिलाई कोर्स मराठी, तर त्याच्यावरती तुम्ही नक्की सर्च करून म्हणजे ज्या मैत्रिणींना माहिती नाही किंवा नवीन ह्या चॅनलवरती असतील तर डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग वगैरे बघायचं असेल तर त्या चॅनलला आपल्या नक्की भेट द्या. त्याच्यावरती तुम्हाला डिटेल कटोरी ब्लाऊजचे आपले क्लास घेतलेले आहेत, जसं की अंगावरती माप घेतल्यानंतर कशा पद्धतीने कटिंग केलं जातं
त्या पद्धतीने मी तुम्हाला तिथे डिटेलमध्ये तुम्ही भेट द्या नक्की, तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ आवडतील आणि तुम्हाला थोडी तरी मदत होईल तुम्हाला ब्लाऊज शिकण्यासाठी। तर चला आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करणार आहोत, परत आपण असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।